नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या 4 ऑगस्टच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की आनंदी आपला हात पुढे करते आणि सार्थकला म्हणते की सर तुम्ही माझ्याशी मैत्री कराल का। तर आनंदी खूपच खुश असते आणि सार्थकला मात्र खूपच आनंद होतो आणि लगेच तो आनंदीकडे बघत आपला हात पुढे करतो आणि एकमेकांच्या हातात हात देऊन आनंदी आणि सार्थक खूपच खुश असतात आणि एकमेकांचे मित्र बनलेले असतात। तर लगेच आनंदी म्हणते की सर थँक्यू आज तुम्ही होता म्हणून। तर लगेच सार्थक म्हणतो की आपण आता एकदा मैत्री केली ना मग थँक्यू नाही म्हणायचे। तेव्हा सार्थक पुन्हा आनंदीच्या हातासमोर हात धरतो। तर सार्थक खुश होऊन आनंदीकडे बघत असतो। तर आनंदी आपल्या जे काही हाताला लागलेले असते ते खुश होऊन सार्थकला दाखवते। तेव्हा सार्थक दुसरा हात घेतो आणि आनंदीच्या हातामध्ये हात देण्यासाठी सांगतो। तेव्हा आनंदी खुश होत सार्थकच्या हातामध्ये हात देते आणि एकमेकांबरोबर खूपच खुश असतात। तर लगेच हे घरी जाण्यासाठी निघलेले असतात। तर सार्थक आनंदीची बॅग तिच्या हातामध्ये देतो आणि ते घरी जायला निघतात। त्यानंतर इकडे घरी सर्वजण वाट बघत असतात। अण्णा म्हणतात की किती उशीर केला, आनंदीने अजून का आली नसेल। तर मनोज म्हणत असतो की अण्णा इतक्या वेळात मी आनंदीला बघून आलो असतो आणि मी ऑफिसमधून येताना लीनाला फोन करून विचारले होते की मी आनंदीला घेऊन येऊ का, पण लीना म्हटली की अहो ती येतच असेल, तुमच्या दोघांची चुकाचूक नको व्हायला म्हणून मी नाही म्हटले। तर अण्णा म्हणतात की अहो पण आनंदीने एकतरी फोन करायला नको का, म्हणून सर्वजण टेन्शनमध्ये आलेले असतात। मालती म्हणते की सर्वांना आनंदीची काळजी लागली आणि त्यात त्या अंशुमनचं काही खरे नाही। मालती मनोजला सांगते की मनोज तू जरा बघून येतो का। तेव्हा मनोज लगेच जायला निघतो। तेवढ्यात आनंदी आणि सार्थक हे समोरून येतात। तर लगेच मालती आनंदीच्या बोटाकडे बघते आणि आनंदी काय झाले, तुझ्या बोटाला पट्टी का। तेव्हा सार्थक सांगतो की ॲक्च्युली असे झाले की ऑफिसमध्ये चोर घुसला होता आणि त्याला असे वाटले असेल की ऑफिसमध्ये कोणी नसेल पण ह्या तेथे होत्या, पण काही झाले नाही असे म्हणतो। तर लगेच सर्वजण खूपच घाबरतात। तर आनंदी म्हणते की सर तुम्ही माझे कौतुक का सांगता, त्यावेळी जर तुम्ही तेथे नसतात तर माझे काय होऊन बसले असते ते कुणास ठाऊक। तेव्हा आनंदीचे बोट बघून मालती म्हणते की अगं आनंदी किती लागले हे। तर लगेच आनंदी म्हणते की आई तू काळजी करू नको, सर जर तेथे वेळेत पोहोचले नसते आणि त्यांनी माझ्या बोटाला खूप छान प्रकारे मलमपट्टीसुद्धा करून दिली। तर अण्णा सार्थकला थँक्यू बोलतात। मनोज म्हणतो की आणि पण तो चोर कोण होता नक्की। तर लगेच सार्थक सांगतो की अंधारामुळे आम्ही त्याचा चेहरा ओळखू शकलो नाही, पण आम्ही त्याला शोधण्याचा नक्की प्रयत्न करू। आनंदीला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो कारण तो अंशुमनच असतो। अण्णा म्हणतात की सार्थक सर आता आला आहात तर जेवण करून जा। सार्थक म्हणतो की नाही आई घरी वाट बघत असेल, मी नंतर येईन जेवणासाठी, म्हणून सार्थक घरी जायला निघतो। तर तो गाडीतून जात असतो। तर लगेच अंशुमन हा तेथे लपून बसलेला असतो आणि हा जोनी कोणी आहे ना मिस आनंदी करणारला याला मी सोडणार नाही आणि हा आनंदीला माझ्यापासून वाचू शकणार नाही। त्यानंतर इकडे आनंदी सर्वांना म्हणते की मी काय करू, मला खरंच काही समजत नाही आणि तो माणूस मला सुखाने जगूनच देणार नाही। अण्णा म्हणतात की आनंदी तू अंशुमनबद्दल बोलते का। तर लगेच आनंदी हो म्हणते। मालती म्हणते की ऑफिसमध्ये आलेला माणूस। तर लगेच आनंदी सांगते की ते अंशुमनच होते। तर मनोज म्हणते की मला डाऊट आलाच होता म्हणून मी त्यांना विचारले की तुम्ही चेहरा ओळखला का। मालती म्हणते की त्या नालायक माणसाची ऑफिसमध्ये जाण्याची हिंमत झाली का। तर लगेच मनोज म्हणते की आपल्याला काहीतरी नक्की करावे लागेल। अण्णा म्हणतात की आपण हे जे काही झाले ना ते पोलिसांना कळू, म्हणजे सविस्तर त्यांना काही सर्व समजेल। अण्णा म्हणतात की आनंदी तू अजिबात काळजी करू नको। तर मालती म्हणते की मनोज तू ऑफिसमध्ये आनंदीला सोडत जा। तर अण्णा हो बोलतात। तर लगेच आनंदी म्हणते की अण्णा आपण अजून किती दिवस त्यांना घाबरायचे, त्यांना जे काही करायचे ते करून द्या, पण येणाऱ्या प्रत्येक संकटाचा सामना करायला मी तयार आहे। तर अण्णा म्हणतात की आनंदी तू बरोबर बोलते, पण तुझ्या ऑफिसमधील लोकांना जर हे समजले आणि तुझ्या नोकरीवर जर याचा परिणाम झाला तर काय करायचे। तेव्हा अण्णा मनोजला म्हणतात की इथून पुढे आपण खबरदारी घेऊन आनंदीला सोडवण्यासाठी जात जाऊ। तर आनंदी मनात म्हणत असते की मी कितीही जरी खंबीर वागण्याचा प्रयत्न केला तरी ते काय करतील सांगता येत नाही।
त्यानंतर इकडे रेश्मा ही सार्थकच्या घरी आलेली असते. केदार म्हणत असतो की आपण सार्थक आणि रेश्माचं लग्न हे काश्मीरला करू. तर वृंदा म्हणते की लग्न कुठेही कर, अमेरिकेत कर किंवा आपल्या घरी कर, पण बाहेर केलेले लग्न आपल्याला लाभत नाही. तर लगेच आणि आदर्शचं लग्न आपण किती थाटामाटात म्हैसूरला केले, पण काय झाले हे बघितले ना. तर सुद्धा म्हणते की अगं वृंदा, ह्या सर्व नशिबाच्या गोष्टी असतात, पण त्या अगोदर आपण सार्थकचं काय मत आहे एकदा त्याला विचारून घेऊया. तर लगेच सार्थकच्या गाडीचे हॉर्न वाजतात. तर लगेच शलाका म्हणते की रेश्मा तू जरा जाऊन लप. तर रेश्मा लगेच दरवाजामागे जाऊन लपते. सार्थक घरात येतो आणि विचारतो काय काय चालले. सार्थक म्हणतो की माझ्या स्वागतासाठी तुम्ही सर्वजण थांबलात का. सुधा म्हणते की अरे हो, तुझ्यासाठी एक खूप छान अशी सरप्राईज आहे. सुधा म्हणते की जी गोष्ट तू अनेक दिवसापासून टाळते ती गोष्ट मी करण्याची ठरवली. सार्थक म्हणतो की आई असे काय करण्याचे ठरवले. तर लगेच सुधा म्हणते की तुझे लग्न, आणि तेही तुझ्या आवडत्या मुलीबरोबर. तर लगेच शलाका म्हणत असते की आणि त्या मुलीला सुद्धा तू खूपच आवडतो. केदार सुद्धा तोच म्हणतो. सार्थक म्हणतो की एक मिनिट, तुम्ही असे काय म्हणता. तेव्हा सुद्धा ही रेश्माला बाहेर घेऊन येते. तर रेश्माला बघून सार्थकला मात्र खूप मोठा धक्का बसतो. सार्थक म्हणतो की रेश्मा हा काय प्रकार आहे. रेश्मा म्हणते की अरे माझ्या मनात जे काही आपल्या नात्याबद्दल वाटते ना तेच मी आईंना सांगितले आणि त्यांना सुद्धा ते पटले. तर म्हणून मी लग्न करण्यासाठी तुझ्याबरोबर तयार आहे. सार्थकला मात्र रेश्माचा खूपच राग येतो. सार्थक म्हणतो की मला हे काही पटलेले नाही आणि माझ्या मनात सुद्धा तुझ्याविषयी काहीच अशा भावना नाही. असे बोलून सार्थक रागाने आतमध्ये निघून जातो. तर रेश्माचा खूपच जळफळाट होऊन तिच्या डोळ्यामध्ये खूप पाणी येते. त्यानंतर इकडे आनंदी आपली ओढणी शोधत असते, पण तिला कुठेही ओढणी सापडत नसते. तेवढ्या तिथे लीना येते. लीना म्हणते की काय ग आनंदी, काय शोधतेस. तर लगेच आनंदी विचारते की वहिनी, माझी जी काही गोंड्याची ओढणी आहे ती मला सापडतच नाही. तर लीना म्हणते की अगं त्या राजाध्यक्ष बाई आल्या होत्या ना, त्यांनीच नक्की काहीतरी हा घोळ केला असणार. आनंदी म्हणते की त्या वृंदा काकू का, अगं त्या किती श्रीमंत आहे आणि माझी ओढणी नेऊन त्या काय करणार. तर लगेच लीना म्हणते की काही असो, ती बाई असे दिसते पण फार विचित्र आहे, कारण त्या दिवशी मी संपूर्ण कपाट हे आवरले होते, पण ती गेल्यानंतर संपूर्ण कपाट हे विस्कटलेले होते. तर आनंदी म्हणते की नाही वहिनी, मीच कुठेतरी माझी ओढणी ठेवली असेल. त्यावर इकडे सार्थकचे बाबा सार्थकला विचारतात की अरे सार्थक, ती गोंड्यावाली मुलगी सापडली का. तर सार्थक म्हणतो की हो बाबा. तर लगेच सुद्धा म्हणते की अहो, ती गोंड्यावाली मुलगी सापडून काय उपयोग, ती तुमच्या मुलाला तिच्याबरोबर लग्नच करायचे नाही. अरविंद म्हणतो की सार्थक का रे, खूप छान मुलगी होती ती आनंदी आणि खरंच मला सर्व काही आठवते. तर सुधा म्हणते की अहो, तुमचं जो काही जीव वाचवलं ना, पण आपल्या सार्थकला ती मुलगी नाही आवडत. सार्थक म्हणतो की आई तू काही काय बोलतेस. सुधा म्हणते की तू ती गोंडेवाली मुलगी सापडणार तेव्हा तू काही करायला तयार होतात, मग आता इतकीशी माझी इच्छा तू मानायला का तयार नाही. त्या मुलीमध्ये काय कमी आहे, देखणी आहे, हुशार आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तू माझे मन दुखवतो, मी आता तुझ्याबरोबर नाही बोलणार. तेव्हा सुद्धा अरविंदला घेऊन आपल्या रूममध्ये जाते. तर सार्थक मनात विचार करत असतो की रेश्माने बाबांचा जीव वाचवला म्हणून तिच्या आपल्यावर खूप उपकार आहे, पण माझ्या मनात काही नसताना मी तिच्याबरोबर का लग्न करू. म्हणून आई तुला कसे समजावू मी, म्हणून सार्थक टेन्शनमध्ये येतो. त्यानंतर इकडे रेश्मा ही भर रात्रीत वृंदाला फोन लावते. वृंदा म्हणते की इतक्या रात्री कोण फोन लावते, म्हणून ती फोन घेते आणि कोण आहे असे विचारते. रेश्मा म्हणते की मी आहे. वृंदा म्हणते की कोण म्हणजे नाव गाव काही आहे का नाही, इंग्लंडची राणी बोलते का. तर रेश्मा म्हणते की मी रेश्मा, आणि तुम्ही तर म्हटला होतात की मी तुझं लग्न सार्थकशी लावून देईन आणि स्पष्टपणे त्याने माझ्या तोंडावर नकार दिला, मग मला कशी झोप येईल. वृंदा म्हणते की तू झोप आता, माझ्याकडे एक प्लॅन आहे, मी तुला नंतर सांगते. तर लगेच वृंदा फोन कट करते आणि ह्या मुलीचं आता काय करावे, कारण सार्थकने हिच्याबरोबर लग्न करण्यासाठी आता मला वामन शास्त्रीला नक्की घेऊन यावेच लागेल. म्हणून वृंदा परत दुसरा प्लॅन करते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आनंदी देवाला नमस्कार करत असते. तर आनंदीच्या मोबाईलवर अंशुमनचा मेसेज येतो. तर आनंदी मोबाईल घेते आणि तो मेसेज बघते. तर त्यामध्ये लग्नाच्या वाढदिवसाच्या ह्या अंशुमनने आनंदीला शुभेच्छा दिलेल्या असतात. तर आनंदीला ते बघून मोठा धक्का बसतो. अण्णा येतात. अण्णा म्हणतात की चल आणि आनंदी, मी तुला आज ऑफिसला सोडतो. तर तेवढ्यात आनंदी ही अण्णांना म्हणते की
आज अण्णा काय आहे की लग्नाचा वाढदिवस आणि याच दिवशी माझे लग्न झाले होते। तर हा भाग येथे संपतो। तर पुढील भागामध्ये अंशुमनने हा वाढदिवसाचा केक आणून आनंदीला खूप मोठे असे भयानक सरप्राईज दिलेले असते, म्हणजे पॉयझन घेतलेले असते। आणि इकडे सार्थकचे बाबा हे घरी जे काही शालकाबरोबर बाहेर गेलेले असतात तर ते कुठे गायब झालेले असतात, म्हणजे यामध्ये वृंदाचा काही प्लॅन असतो का हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।